रेबल आमच्या जून महिन्यामध्ये शेळ्या येणार आहेत. 10 ते 20 शेळ्या आमच्या येणार आहेत. काय अडचण येईल का पिल्लांच्या संगोपनासाठी? तर बघा, अडचण येणार सुद्धा आहे आणि नाही सुद्धा. तर बघा, अडचण येते कशामुळे मी तुम्हाला सांगतो. जर समजा तुमच्याकडे एकच तो जसा आपला जो साधारण शेड आहे फरशीचा, तसा एक शेड आहे. त्या ठिकाणी समजा रात्रभर शेळ्या राहिल्या, ते संपूर्ण ओलं वगैरे झालं, लेंड्या वगैरे म्हणजे दिवसभर वाळण्यासाठीच लागते त्याला. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दिवसभर पिल्लांचं संगोपन करणार असाल अशा वातावरणामध्ये, तर 100% तुमच्या पिल्लांची मरतूक होणारच आहे मित्रांनो. तुम्ही कितीही संगोपन करा. आता पर्सनली मी सुद्धा बघा, मला माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे. परिपूर्ण तर कोणच नसते आणि मी तर नाहीच नाही. कारण बघा, आता मी सुद्धा जूनमध्ये म्हणजे आता शेळ्या म्हणजे आपलं मे महिन्यामध्ये लागवड करायची आहे. कारण जेणेकरून शेळ्या पावसाळ्यामध्ये अजिबात येणार नाहीत. कारण समजा शेळ्या पावसाळ्यामध्ये वेल्या, माने ग्राईप वॉटर पाजलं, कॅल्शियम सगळ्या गोष्टी किंवा बारकावे सुद्धा कितीही जरी जपले तरी सुद्धा भरपूर मरतूक होणार आहे. कारण त्यांच्या मुळात महत्त्वाची त्यांना सोयच नाही मित्रांनो. कारण आता बघू शकता पिल्लं किती खेळतायत. अशा पद्धतीचं जे खेळणं बघू शकता, ते पिल्लं वगैरे तिकडल्या बाजूला बघू शकता तिथं. तर अशा पद्धतीचे जी पिल्लं आहे जी टणटण, ते पावसाळ्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला खूप नियोजन करावं लागत असते मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो, समजा तुमच्याकडे असं सोय असेल किंवा दिवसभर आम्ही एका वेगळ्या कप्प्यामध्ये शेळ्यांना पिल्लांना खाऊ घालू शकतो आणि रात्रभर एकदम कोरडा जागा असतो आणि आपण चुना वगैरे मध्ये ब्लिचिंग पावडर मिक्स करून दिवसभर कोरडा आपल्याला दिवसभर मोकळा कोरडा परिसर असतो आणि रात्रभर त्या ठिकाणी शेळ्या व पिल्ला मुक्कामी असू शकतात. असं तुमच्याकडे नियोजन असेल, तर 100% मग काहीच अडचणी. जूनमध्ये शेळ्या येऊ द्या, जुलैमध्ये येऊ द्या, 20 पिल्लं असू द्या, 40 पिल्लं असू द्या, तुमच्या नियोजनानुसार तुमच्या शेडची जेवढी क्षमता आहे त्यानुसार कितीही पिल्लं असू द्या, तुम्ही 100% संगोपन व्यवस्थित करू शकता. पण जर समजा तुमचा शेड छोटासा आहे आणि त्यात शेडमध्ये तुम्ही पिल्लांचं पण संगोपन, तिथं शेळ्यांचं पण संगोपन, तर त्या ठिकाणी भरपूर अडचणी येणारच आहेत मित्रांनो. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, एकतर पावसाळा असतो, त्याच्यातून आपली पिल्लं म्हणजे कसं आहे, एकतर शेळीला दूध येणं म्हणजे ते चांगलं खुराकाचं जर नियोजन असलं तर ठीक. नाहीतर काय होतंय, शेळीला दूध ऑटोमॅटिक कमी होतंय. एकतर शेळीला दूध कमी, त्याच्यातून पिल्लांना दूध कमी पडल्यामुळे त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी, त्याच्यातून वरून पावसाचं वातावरण, ते सर्दी होणं, ते खोकला होणं, मग ते पिल्लं बोळ काढून घेणं. म्हणजे कसं आहे, एखादी अडचण असली तर माणूस काय पण करू शकतो. समजा जुलाब वगैरे आहे, काय अडचण 1-2 दिवसामध्ये कव्हर होते. पण सर्दी पण आहे, जुलाब पण आहे, पिल्लांना दूध पण पुरत नाही, त्या मध्ये शेळ्यांना मावा होऊन गेलाय, काही शेळ्यांना तापच यायला लागलाय. तर असं जर वातावरण असेल तर मग 100% म्हणजे अडचणी येणार म्हणजे येणार मित्रांनो. त्याच्यामुळे कसं आहे, आता बघा, मी आता सध्या सुद्धा म्हणजे 1-1, 1.5 महिन्यात सुद्धा पिल्लं आहे तिथं. म्हणजे आता सध्या मी जर बोकड आणला तर 15 ते 20 दिवसामध्ये या सर्व शेळ्या लागवड होऊन जातात मित्रांनो. पण होतंय काय तुम्हाला सांगतो, ह्या शेळ्या वेणार जुलैच्या एंडिंगला, ऑगस्टमध्ये वगैरे वेणार. मग ती वेल्या की मग ते डोसक्याला ताण होऊन जाते. 1.5-2 महिन्यामध्ये पावसाळ्यात सापडणार आणि निम्मे पिल्ले हे मरून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं कसं आहे, त्या ऑलरेडी एप्रिलच्या एंडिंगला न मेच्या सुरुवातीला जर लागवड केल्या, मग मस्तपैकी ते म्हणजे दिवाळीच्या पुढे पुढे दसऱ्याच्या नंतर शेळ्या वेल्या की जबरदस्त असं संगोपन होते आणि तुम्ही जे बघताना पिल्लं समोर अशा पद्धतीचं संगोपन होते मित्रांनो. त्याच्यामुळं 1-2 लागवड करते व शक्यतो असं लागवड करा. जर तुमच्याकडे सोय असेल पावसाळ्यामध्ये व्यवस्थित, तर कधीही लागवड करू शकता. जर बाबा आमच्याकडे थोडं शेड व्यवस्थापन आमचं व्यवस्थित नाही, थोडंसं अजून नियोजन करायचं आहे आपल्याला, आता जसं आपला शेड आहे तर साध्या पद्धतीचा शेड आहे आपला, तर त्या ठिकाणी मग तुम्ही थोडंसं टाळाटाळ करा की पावसाळ्यात शक्यतो पिलांची खूप येऊ देऊ नका. कारण तुम्ही कितीही जरी नियोजन केलं, कितीही जरी भारी नियोजन केलं, तुम्ही ट्रेनिंग घ्या, कितीही अनुभव घ्या, तुम्हाला कितीही माहिती होऊ द्या, जर व्यवस्थापन जरी चुकलं तर 100% मरतूक होतेच पिल्लांची. आणि पिल्लं मरायला काय लय वेळ लागत नसते मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो, एकतर शेळीला पण भरपूर आजार येण्याची शक्यता असते आणि त्याच्यातून पिल्लांना पण भरपूर म्हणजे अवघड आहे कंडिशन, ते सांभाळणं वगैरे, तितकी पिल्लं वगैरे, दूध पाजणं, वरतून पाऊस, एकतर सुक्या वैरणीची कमतरता वगैरे असते. बघू शकता पिल्लं, एकतर सुक्या वैरणीची कमतरता झाली त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमच्या शेळीचं दूध म्हणजे कसं आहे, 2च दिवसामध्ये अगदी म्हणजे शेळी उघडी पडते जर हेळसांड झाली तर पावसाळ्यामध्ये, असं वातावरण असते. आणि बऱ्याचदा काय होते मी तुम्हाला सांगतो, समजा पुकाचा पाऊस आहे म्हणजे आपल्या जुलै महिन्याच्या स्टार्टिंगचा जो पाऊस असतो ना, जुलै महिन्यात संपूर्ण महिना, एकदा काय होतंय, 4-4 दिवस मित्रांनो, अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो, शेळ्या आपण बाहेरच मुंडकच काढू देत नाही, तोंडच बाहेर काढू देत नाही, पाऊस सारखं कायम टिपका असतो. त्या ठिकाणी काय होते, बऱ्याचदा 12-1 सुद्धा वाजत असतात आपल्या जर शेळ्या फिरस्ते असल्या तर सोडण्यासाठी. मग तोपर्यंत त्या शेळ्या म्हणजे थोडंसं खुराक ठेवला ठीक, नाही ठेवला तर उपाशीच राहणार. त्या दिवशी दूध येणार आहे का शेळीला व्यवस्थित? अजिबात येत नाही मित्रांनो. मग त्याच्यामुळे थोडंसं अवघड होते नियोजन. पण त्याऐवजी समजा शेळ्या हिवाळ्यामध्ये वेल्या किंवा आता ह्या उन्हाळ्यामध्ये वेल्या, आता समजा आता जर शेळ्या वेल्या, आता तुम्हाला डेमो स्वरूपामध्ये बघा, आता ही जे तुम्हाला दाखवतो मी, आता ही जी होंडा शेळी आहे,
बघू शकता ही होंडा शेळी बघू शकता, तिचा कास वगैरे बघा. ही शेळी आता 2 दिवसामध्ये येणार, 100% तुम्हाला व्हिडिओ सुद्धा येणार आहे. बघू शकता शेळी आता अगदी 2 दिवसामध्ये शेळी येणार आहे. तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येत असेल. म्हणजे कसं आहे, आता ही जी शेळी आहे आता 2 ते 2.5 महिने हिला उन्हाळ्यामध्ये जे पिल्लांचं संगोपन करू शकतो ना, ऑटोमॅटिक पिल्लांचं म्हणजे थोडेसे मोठे झाले पिल्लं त्या पाठीसारखे जर मोठे झाले तर कसं आहे पुढे जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा विक्री करू शकतो. तर समजा बरगतच्या पावसाळ्यामध्ये जर तुमची जर शेळी वेली तर त्या ठिकाणी कितीही जरी टणटण पिल्ले जन्मले तर अडचणी तर येणार आहेत मित्रांनो. पण कसं आहे, शेवटी शेड व्यवस्थापनाचा विषय आहे आणि चारा व्यवस्थापनाचा विषय मित्रांनो. भरपूर सुका चारा आहे, भरपूर आपला शेड चांगला आहे किंवा हायटेक शेड आहे, त्या ठिकाणी काहीच अडचण येत नाही, कधी पण लक्षात असू द्या. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की जूनमध्ये आमच्या शेळी येणार आहेत, काही अडचणी येऊ शकतात का, हा प्रश्न म्हणजे बरोबर आहे. पण कसा विषय नियोजनाचा आहे, अडचणी येऊ पण शकतात, अडचणी नाही पण येऊ शकतात. तुमचं जसं ज्या पद्धतीने तुमचं व्यवस्थापन आहे, जितकी तुम्हाला शेळी पालनाची माहिती आहे त्यावर ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही कोणत्या पद्धतीनं पिल्लाचं संगोपन करत आलेला आहात. जर तुमचे पिल्ले जर हिवाळ्यामध्ये जर शेळी वेली चांगले पिल्ले जन्मले तर हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर तुमचे जर पिल्ले जर मरत असतील तर मग पावसाळ्यामध्ये 100% मरणार तुमचे पिल्ले, एवढी मात्र मला खात्री आहे मित्रांनो. त्याच्यामुळं व्यवस्थित माहिती घेऊन करा, व्यवस्थित नियोजन करा शेड व्यवस्थापनाचं. चांगले कंपार्टमेंट करा आपल्या शेडमध्ये, व्यवस्थित तयार करा जेणेकरून पिल्लांचं चांगलं संगोपन होईल. कारण पावसाळा म्हणला की निर्जंतुकीकरण सारखं करावं लागत असते, माव्यासाठी कायम हे मॅक्सिमम ठेवावं लागत असते. त्या शेळ्यांना जुलाब वगैरे येणार 100%. तिथं सल्फर डायमाडाईन द्या, नॉरफ्लॉक्स जेड द्या, सेफ्लॉक्स जेड ठेवा, नेबलॉन पावडर ठेवा. बघा आता मी चलतेवरच तुम्हाला 3 ते 4 प्रकारची औषधं सांगितली. असली मगजमारी असते मागं, पिल्लांना म्हणजे व्यवस्थित सांभाळून घ्यावं लागत असते. त्याच्यामुळे विषय व्यवस्थापनाचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जरी काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. बघू शकताय मस्तपैकी आता शेळ्या आपल्या फिरस्ती झालेले आहेत, हरभऱ्याचे रान वगैरे मोकळे झालेले आहेत. त्याच्यामुळे शेळ्यांना सध्या 1-2 तास फिरवायचं नियोजन केलेलं आहे. बघू शकता लालगी पाठ किती जबरदस्त झाली आहे. आणि ह्या वर्षी शक्यतो पाठी विकणार नाही, कारण स्वतः हातावर घेऊन सांभाळायचं आहे. आणि कमीत कमी 7-8 महिने झाल्याशिवाय लागवड करायचं नाही. म्हणजे ह्या पाठी लागवड करणार डायरेक्ट म्हणजे 8-9 महिने झाल्याच्या नंतर. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.